आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, गेल्या भागापासून आपण वन्यजीव प्रेमी, वन्यजीव शास्त्र अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांच्याशी बातचीत करत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग. सर, तर हे झालं आता जंगलांचं किंवा जे वृक्षारोपण किंवा जंगलांचं संवर्धन आपण प्राण्या पक्ष्यांसाठी करतो त्याचं. पण हे जे जंगली प्राणी आहेत, तर आपल्या सांगली जिल्ह्यातही शिराळा साईडला म्हणा जंगलाचा थोडासा भाग असतानाही अनेक प्राणी आता आपल्या मानवी वस्तीत येताना दिसतात. अगदी ते शिराळ्याच्या जंगलामधून बाहेर पडून सांगलीपर्यंत सुद्धा येतात. हा जो विषय आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्याचं प्रमाण खूप वाढतं आहे आता सध्या. ऊसतोड कामगार असू देत किंवा ऊसामध्ये लपलेले जे प्राणी आहेत ते शेतकऱ्यांवर सुद्धा हल्ला करतात. तर अशा वेळी आपला दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा काय पाहिजे आणि याच्या मागचं तथ्य काय आहे आणि आपण त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत की अशा घटना घडू नयेत म्हणून. अतिशय छान विषय आहे. या विषयावरती अख्खा दिवस जाईल बोलायला आपल्याला, तरी संपणार नाही, कारण या विषयाला बरेच फाटे आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, एका नाण्याला दोन बाजू असतात, तर ह्या नाण्याच्या दोन बाजूसोबत त्या नाण्याला किनार पण असते की जी नजरेच नाही पडत. बरोबर आहे. सामान्य नागरिकाला एवढं दिसते की कुणाला तुम्ही विचारला रस्त्यावर की बाबा हे प्राणी येतात, सगळेजण म्हणतील जंगल तुटते आणि त्यामुळे प्राणी शहरात येतात, जंगल तोड केलेली आहे, त्यांना तिथं राहायला अधिवास नाही. पण कसं आहे की हे सोडून सुद्धा काही विषय आहेत याच्याशी निगडीत थोडंसं खोला जायचं म्हटलं तर. अधिवास हा जर शब्द आपण घेतला तर कुठल्याही जीवाला जगण्यासाठी आणि त्याच्या जगण्यासाठीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे त्याचा निवारा आलं, अन्न पाण्याची गरज आणि रोजिनी किंवा त्याची संतती वाढवण्यासाठी त्याचा जो पार्टनर आहे तर त्याचा एक स्वतःचा अधिवास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या भागामध्ये पूर्ण होतात त्याला अधिवास म्हटलं जातं. मग ह्या अधिवासामध्ये काहीतरी अडचण आली किंवा अडथळा आला तर मग त्या प्राण्याचा संघर्ष सुरू होतो. उदाहरण घ्यायचं तर आता तुम्ही म्हटलं की ऊसतोड कामगारांवरती किंवा शेतकऱ्यांवरती बिबट्याचे हल्ले किंवा ऊसामध्ये बिबट्याची पिल्लं सापडली किंवा शिराळा साईडला गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा जखमी होतात. आपलं सागरेश्वर अभयारण्यातले हरणं शेतामध्ये येऊन शेतपिकाचं नुकसान करतात, रानडुकरांमुळे खूप नुकसान होतं. तर हे प्रकरण असे आहेत की फक्त अधिवास संपला असा विषय नाही. तरस कोल्हे सुद्धा आता फिरताना सांगली शहरातही दिसायला लागले. सांगली शहरामध्ये तरस उशेकाल हॉस्पिटलच्या जवळ 2 वेळा दिसून आलं. कोल्हा त्या ठिकाणी एक ठिकाणी पकडलं गेला. ह्याला काही कारण आहेत. सगळ्यात मोठं कारण की अधिवास संपला असं आहे की ज्या ठिकाणी हे प्राणी आढळायचे, सामान्य लोकांच्या डोक्यात एक गोष्ट फिक्स आहे की सगळे प्राणी जंगलात आढळतात. हे चुकीचा विषय आहे, कारण प्रत्येक प्राण्याचा अधिवास वेगळा असतो. सगळे जंगलामध्ये आढळत नाहीत. बिबट्या हा पूर्णतः जंगलामध्ये कधी आढळत नाही. तर बिबट्या हा जंगलाच्या पेरिफेरीला आढळणारा, मुख्यतः तसा बघितलं तर पेरिफेरीला आढळणारा प्राणी. तो जंगलामध्ये सुद्धा जंगलाच्या काठावरती ह्या भागामध्ये वावरणं पसंत करतो. तो वाळवंटामध्ये सुद्धा किंवा खुरटी झोडपाळ जो भाग आहे त्या ठिकाणी, गवताळ महाराणे, अशा सगळ्या ठिकाणी बिबट्या बर्फामध्ये सुद्धा बिबट्या आढळून येतो. सो वेगवेगळ्या अधिवासामध्ये जगणारं ते जनावर आहे. गवा हा जंगलामध्ये आढळून येतो, पण गवा आता ऊसामध्ये जास्त आढळून येतो. किंवा रानडुकरं पूर्वी जंगलामध्ये किंवा शेतांमध्ये आढळून यायची. ससे शेताच्या आजूबाजूला आढळून येतात. कोल्हे मानवी वस्तीच्या आजूबाजूला जास्त आढळून येतात. मग ह्याला कारण असे आहेत. किंवा आता तरस म्हटला, तरस हे तसं जंगलामध्ये दाट जंगलात आढळत नाही. तरस हे खुरटी झुडपं जंगल किंवा गवताळ महाराणे अशा अधिवासामध्ये आढळून येतो. पण मानवी वस्तीमध्ये यायला काही कारण आहेत. एकतर अधिवास संपला की ज्या ठिकाणी ते राहत होते, जंगलामध्ये राहणाऱ्या प्राण्यांच्या अधिवासामध्ये काय बदल झाले की मानवी विकासाच्या घोडदौड चालू आहे. या घोडदौडीच्या साठी रस्ता पाहिजे. सो रस्ते करण्यासाठी मटेरियल पाहिजे, नाही का, दगडं पाहिजेत, सिमेंट पाहिजे, कॉन्क्रीट पाहिजे, तर ह्या वीज पाहिजे, लाकूड पाहिजे. ह्या सगळ्यासाठी मग जंगलं तोडली गेली. दुसरी गोष्ट, जंगलं तुटली की त्या ठिकाणची ह्या प्राण्यांचं जागा कमी झाली, मग त्यांच्यामध्ये भांडणं लागली. म्हणजे एक साधं उदाहरण घ्या. माझं घर आहे, माझ्या घरामध्ये माझे आई वडील राहतात, मी, माझी बायको, माझी 2 मुलं राहतो. तर 3 खोल्याचं एक घर आहे. जोपर्यंत मला मुलं झालेली नाहीत, ह्या 3 खोल्यामध्ये माझे आई वडील, मी, माझी बहीण, आम्ही 4 राहतो शकतो. किंवा माझं लग्न झालं तर मी 5 माणसं राहू शकत होतो. ज्यावेळेला माझी 2 मुलं झाली त्यावेळेला 7 संख्या झाली. घरामध्ये लोड वाढला, जागा कमी पडायला लागली. ठीक आहे, माझी मुलं जशी मोठी होणार
सो त्या ठिकाणी मला मग दुसरं घर शोधावं लागेल किंवा अजून 2 खोल्या काढावं लागतील किंवा मला ते घर सोडून दुसरीकडे राहायला जावं लागेल. सिमिलर प्रकार आहे. किंवा माझ्या गावाकडे समजा पूर आला, माझ्या गावातले चुलत्यांच्या घरामध्ये पाणी आलं किंवा घर पडलं, आता पुढचे 3-4 महिने घर बांधेपर्यंत त्यांना घर नाही आहे, सो ते राहायला आमच्याकडे आले. ऑलरेडी ज्या घरामध्ये कंजेशन आहे त्या ठिकाणी नवीन माणसं आल्यानंतर तिथं संघर्ष वाढतोच. बरोबर. सेम प्रकार जंगलामध्ये किंवा ह्या आदिवासांमध्ये होत आहे. आधी ज्या भागामध्ये समजा 10 प्राणी राहायचे, तिथलं अर्धं जंगल तुटलं, तर ज्या 5 प्राण्यांच्या घरावरती गदा आले, ते 5 प्राणी लगेच तिथला भाग सोडत नाहीत. ते पहिला ज्या एक्झिस्टिंग आदिवासी आहेत तिकडे सरकतात. बरोबर. एक तिथल्या प्राण्याशी त्यांचा संघर्ष वाढतो, त्यातले जे स्ट्रॉंग आहेत ते तिथे राहतात, जे वीक आहेत ते तिथनं हकलले जातात. मग ते हकललेले किंवा पहिल्याच्यातनं बाहेर पडलेले, ह्याला विस्थापित म्हणूया आपण, विस्थापित झालेले लोक. आपण माणसं सुद्धा विस्थापन होतोच की. सांगलीत मी शिकलो, माझं ग्रॅज्युएशन झालं, डबल इंजिनिअरिंग जर मी झालो, सांगली नोकऱ्याच नाही आहेत, मला सांगली सोडच लागणार, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर जावंच लागलं. मुंबईत लोकसंख्या का आवडते? विस्थापन. अख्खा भारत मुंबईमध्ये येऊन बसायला चालू झालेला आहे. मुंबई होती एवढी 7 बेटांची. आता मुंबईचा तर सगळा राडा रोडा दाबून समुद्राला दाबून मुंबई वाढवत चालू. हाच प्रकार इकडे होतो जंगलांमध्ये किंवा आदिवासांमध्ये. हे प्राणी नवीन आदिवासाच्या शोधात किंवा त्यांच्या गरजा, अन्न आणि पाणी, ह्या गरजा पुऱ्या करण्यासाठी मग जवळ फिरतात. मग आजूबाजूला सगळीकडेच मानव असते. मग जिथं पूर्वी शेतं होती किंवा जिथं पूर्वी माळरान होतं किंवा जिथं जंगल होतं, तिथं आता फार्म हाऊस झालेले आहेत, बंगले झालेले आहेत, नाही का, शेतं झालेली आहेत. ते त्या ठिकाणी जातात, त्यांची गरज पूर्ण करत बसतात. त्यांना थोडीच कळणार आहे की मानवाची हद्द आहे, तिथं जायचं नाही आहे. त्याला समोर हिरवा चारा दिसतोय, जंगल पेटलंय, सगळं जंगलामधला सगळा चारा जळून गेला. तर गव्या काय पोट भरायचं आहे, त्या गव्याला, त्याच्या पिल्लाला पोट भरायचं आहे. खाली सगळं पाणी दिसते, हिरवगार दिसते, ते जनावर तिथं बाहेर येणारच आहे चारा खायला. बरोबर आहे. जंगलामध्ये वनवा लागला, जंगलातले सगळे गवे आणि हरणं जर जंगलात अन्नच नाही, पाणीच नाही, त्यामुळे जर शेतामध्ये आले, तो वाघ आणि बिबटे जंगलात एकटे राहून काय करणार आहे? त्यांना पोट पाणी आहेच, ते ह्यांच्या मागणे येतात. बरोबर. ऑलरेडी शेतामध्ये किंवा मानवी वस्तीच्या बाजूला आता नवीन रिसोर्सेस क्रिएट होतात. कसे बघा, बिबटे मानवी वस्तीकडे यायला लागले कारण त्यांच्या गरजा कमी आहेत. अगदी उंदीर घुशी मारून बिबट्यांचं पोट भरतं. साप वगैरे, विंचू, खेकडे जे मिळेल ते बिबटे खातात. जंगलामध्ये त्यांच्या गरजा पुऱ्या होत होत्या, पण आता जंगलामध्ये प्राणीच राहिलेले नाहीत. माणसाला शिकारीची खूप फुजली असते. माणसानं जाऊन हरणं, डुकरं मारली, ससे मारले किंवा रात्री अपरात्री जंगलामध्ये फिरायचं, आजूबाजूला डॉल्बी लावायचे. ह्या डिस्टर्बन्समुळं जंगलातले प्राणी बाहेर आले. दुसरं, जंगलामध्ये वनस्पतींचं व्यवस्थापन सुद्धा करावं लागतं. निसर्ग ह्या गोष्टी करत असतो, पण मानवीय कारणामुळे बऱ्याच गोष्टी डिस्टर्ब झाल्या. कशा झाल्या की आपल्या सह्याद्रीमध्ये ज्या ठिकाणी काही गवताच्या प्रजाती होत्या, ज्या तिथले सांबरं, भेकर या हरणाची प्रजाती खायच्या, चितळं नाहीत आपल्या सह्याद्रीमध्ये, तर गवे हे चरायचे. तर त्या ठिकाणी जे वर्दळ वाढली माणसाची, या वर्दळीसोबत किंवा शेत पिकांच्या आसपासला रानमोडीसारखे किंवा जे टणटणी म्हटलं जातं, घाणेरी यासारखे किंवा रान तुळस आहे, तर हे परदेशी आक्रमक तण याच्या बिया तिकडे यायला चालू झाला. ते तिथं फोफावं लागलं. पुण्यासारख्या सिंहगडासारख्या ठिकाणी छान दिसतं म्हणून काही मूर्ख लोकांनी कॉस्मॉस ह्या जे ऑरेंज कलरची फुलं असतात, तर त्याच्या बिया विस्कटल्या घाटामध्ये, आणि ते आता एवढं फोफावलंय की तिथलं गवत संपलं, स्थानिक गवत संपलं. तिथल्या सशांना, साळींद्रांना, डुकरांना खायला गवत नाही, हरणांना खायला गवत नाही. ते शिरले शेतामध्ये, त्यांच्या मागे ते बिबटे शेतामध्ये शिरले. आता ह्या कॉस्मॉसचे पण मग मोहीम निघाली की सगळीकडून कॉस्मॉस कमी केलं. अनेक तुमच्यासारख्या वन्यजीव प्रेमी लोकांनी जाऊन कॉस्मॉस उचकटलं. 3 ते 4 वर्ष हे तणाचं उच्चाटन करावं लागतं. हो, कारण त्याच्या बिया सतत पडत राहतात. त्यामुळे हे कंटिन्युअस चालणारे प्रोसिजर आहे. मग हे ज्यावेळी करतील त्यावेळी करतील, पण तोपर्यंत मग जंगलामध्ये हे तण वाढल्यामुळं त्या जनावरांना तिथं जो चारा होता तो कमी झाला. बरोबर. भले मी जंगलात वनवे लावले नाहीत किंवा लागून दिले नाहीत, वन विभागाने खूप छान काम केलं, पण तण आलं, त्या तणाचं नियोजनच नाही केलं. रानमुडी जर वाढली किंवा कारवी खूप ठिकाणी वाढली, कारवी काढून त्या ठिकाणी गवत लागवड केली पाहिजे. आता आणून वाघ सोडलेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, तर वाघांना खायला मोठी जनावरं लागतात. वर्षात त्यांना 55 जनावर लागतात सामराच्या आकाराची, म्हणजे साधारण 250 किलोचं एक जनावर, अशी किमान 55 जनावर लागतात आठवड्याला एक. या हिशोबानं तेवढे जनावर नसतील ते वाघ काय करणार आहे? तिथलं गाई म्हशी मारणार आहे. बरोबर आहे. गाई म्हशी कुठं आहे? जंगलात आहेत का? नाही, वस्तीमध्ये. हे प्राणी वस्तीमध्ये येतात. किंवा बिबट्याचा विषय बोलत होतो. मानवी वस्तीच्या बाजूला बरेच कचरा डेपो आहेत, खरकटं सगळं टाकलं जातं. ते खायला उंदीर, घुशी आणि कुत्र्यांची संख्या अफाट वाढते. आयतं खायला मिळतो, लगेच मिळते. बिबट्याला आयतं खायला मिळतं, लपायला जागा आहेत, पाणी मिळतं, तो याच ठिकाणी राहणार आहे. दिवसा उसामध्ये लपायचं, रात्री बाहेर पडायचं, बरोबर आहे, पाणी मिळतच आहे.
मग अशा पद्धतीने हे प्राणी विस्थापित होत आहेत. हम्म. सो अधिवास संपतोय किंवा अधिवासामध्ये लुडबुड होते आहे किंवा अधिवासाचा प्रकार बदलतो आहे आणि त्यामुळे मग हे प्राणी विस्थापित होत आहेत किंवा त्यांच्या सवयी बदलतात. बरोबर आहे. आता यासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून काय करायचं, तर सगळ्यात पहिलं आपण जागरूक व्हायचं. दुसरी गोष्ट आपलं दबावगट बनवायची आणि हे जे आपल्यासाठी निर्णय घेणारे आणि ह्या गोष्टी राबवणारे जे शृंखला साखळी जी आहे ना, प्रशासकीय सरकारी यंत्रणा, तर ह्याच्यामध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांना काय सगळी बुद्धी आहे किंवा सगळं कळतंय असं नाही. इंजिनियर झालेल्या माणसाला जंगलाचा अधिकारी केला जातो, ज्याला जंगलात घंटा काही कळत नाही. बरोबर आहे. तो फक्त वाघ बघायला तिथं जातो आणि एसी ऑफिसमध्ये बघतो. अनफॉर्च्युनेटली ही रियालिटी आहे. एक्झॅक्टली. किंवा ज्याला आवड नाही अशा लोकांना त्या ठिकाणी फक्त सरकारी नोकरी मिळते म्हणून ते वन अधिकारी होतात आणि कामं तर काहीच करत नाही. बरोबर आहे. कित्येक हे वन अधिकारी काही गैरकारभार करण्यामध्ये पुढे असतात. बरोबर. अनफॉर्च्युनेटली या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, कारण तुमचं माझं जगणं त्यावरती अवलंबून आहे आणि आपण त्याकडे बघतच नाही आहोत सिरियसली. आपल्या छोट्याशा चैनीसाठी आपण आपल्या पूर्ण मानवजातीला धोक्यात घालत आहोत याची त्यांना अवेअरनेसच नाही किंवा याची कल्पनाच नाही आहे खरं तर. सो मग ह्यासाठी दबाव असणे गरजेचं आहे. अकाउंटेबिलिटी हा जो विषय आहे ना, जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जबाबदारी दिलेली पूर्ण होते की नाही ह्याचा फॉलोअप सुद्धा घ्यावा लागतो. आणि हा फॉलोअप मी फक्त एकदा वोटिंग केलं आणि माझा रोल संपला म्हणून चालत नाही. मी अशा लोकांना जाऊन विचारलो सुद्धा पाहिजे की बाबा तुम्ही काय करताय, तुम्ही व्यवस्थित गवत लावताय ना रे, तुम्ही जाळ रेषा काढताय ना, आजूबाजूच्या लोकांनी वनवे लावू नयेत म्हणून त्यांच्यामध्ये प्रबोधन करताय का तुम्ही, नवीन झाडं तुटत आहेत त्याच्या बदल्यात तुम्ही कंपेन्सेटरी फॉरेस्टेशन, एकाला 10 झाडं लावायचे, किती ठिकाणी लावली जातात. इथल्या समृद्ध हायवेची झाडं तोडली, त्याची झाडं लावली कुठं, हरियाणामध्ये लावली, जावा बघायला जावा तुम्ही. कोण गेले तर बघायला, खरंच झाडं लावलीत का, नाही लावली. 30,000 झाडं लावली म्हणून सांगितले, ऍक्च्युअली तिथं 1000 झाडं सुद्धा लावलेली नाहीत. पण सांगलीच्या परिसरामध्येच ती लावली असती तर. सांगलीमध्ये आता हा जो हायवे झाला याच्यामध्ये 40,000 झाडं काहीतरी लावायची होती, किती झाडं लावली. आता हे भ्रष्टाचाराचे सगळे प्रकार आहेत, त्यामध्ये आपण नको पडायला. पण हे घडताना एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे का नाही. बरोबर. ह्याची माहिती मी घ्यायची आणि अशा गोष्टींसाठी काम करणाऱ्या लोकांना सपोर्ट द्यायचा. मग तुम्ही मॉरल सपोर्ट द्या, तुम्ही फायनान्शियल सपोर्ट द्या, तुम्ही त्यांच्यासोबत सहभागी व्हा. तुम्हाला काहीच जमत नाही तर तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहा. बरोबर आहे. आम्ही ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याने विचारलं जातो बाबा झाडं तुटतात याच्या बदल्यात आपण काय करायचं, झाडं ट्रान्सप्लांटेशन करता येतात तर येतात, त्यासाठी जागा पाहिजे. तुम्ही जागा आहे ना, जागा द्या, नसेल रिसोर्सेस द्या. बरोबर आहे, मी काहीतरी करू शकतो एवढी जर जाणीव झाली आणि लोकांनी तेवढं करायला चालू केलं तर खूप मोठा फरक पडेल. पण प्रत्येकजण आपल्याच विश्वात असा गुरफटला ना की आता हे खूप अवघड वाटायला लागलं. बरोबर. आणि त्यासाठी मग यंग जनरेशनला, आता जनरेशन जेनझी ज्याला म्हणतो की स्वतःमध्ये गुरफटलेले, असं नाही आहे. प्रचंड सेन्सिटिव्ह जनरेशन आहे आणि खूप झोकून देऊन काम करणारे जनरेशन आहे. त्यांना फक्त दिशा दाखवायची गरज आहे. या ऊर्जेचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आणि प्रचंड ऊर्जा आहे बरं का ह्या जनरेशनमध्ये, खूप छान काम करतात पोरं आजकालची. नक्कीच. मग आपण याच्यावरती काहीतरी ठोस पावलं उचलून, खरं तर नुसतंच बोलण्यात आणि सांगण्यात किंवा पेपरमध्ये छापण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, तर एक पाऊल पुढे आपण टाकलं पाहिजे आणि आपलं हे एक पाऊल खूप मोठा फरक घडवू शकतं. तर प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे. वन विभागाच्या अधिकाऱ्याचंच फक्त ते काम आहे, आपणही काहीतरी करणं लागू पडतो, जेणेकरून त्यालाही असं वाटेल की सामान्य जनता करते तर आपण तर केलंच पाहिजे, नाही का. मी जर घरातनं दूध आणायला जर मोटरसायकल घेऊन जात असो किंवा चौकात मित्रांसोबत गप्पा मारायचे, चौक माझ्या घरापासून अर्धा किलोमीटर, मी जर मोठी कार काढून जात असो, सकाळी मॉर्निंग वॉकला मला जायचं आहे, ऑक्सिजन घ्यायचं आहे, पण तिथं जाताना मी जर कार घेऊन जाणार असेल आणि नंतर वॉकिंग करून नंतर तिथं वॉकिंग करणार, फ्रेश ऑक्सिजन घेणार, परत डिझेल जाळत माझ्या घरी 1.5 किलोमीटर घर असतं माझं. खूप छोटी गोष्ट आहे ही, खूप याच्यावर मोठा विचार झाला पाहिजे. एक पंचसूत्री मी सांगू इच्छितो या ठिकाणी. एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करू शकतो. रॉकेट सायन्स काही नाही आहे, रोजच्या जीवनातल्या गोष्टी, नाही का. सगळ्यात पहिला लाईटचा वापर, कारण आपल्या इथलं सगळ्यात मोठा प्रदूषक हा वीज आहे. बरोबर आहे. आता आपण बोलतोय यासाठी विजेची गरज आहे, मोबाईल चार्जिंग पासून त्या सगळ्या गोष्टींसाठी विजेची गरज आहे. पृथ्वीवरती पडणारा हा एक्सेस प्रकाश अंतरिक्षाचंही प्रदूषण करतो. हा प्रचंड, तो तर वेगळाच विषय आहे. माझ्या घरातली प्रत्येक युनिट लाईट तयार करण्यासाठी काही झाडं तोडली जातात, काही ठिकाणी उत्खनन केलं जातं, त्या उत्खननासाठी मशिनरी लागतात, त्या मशिनरी बनण्यासाठी रॉ मटेरियल लागतं, त्या मशिनरीचे जे मिनरल्स आहेत किंवा जे धातू आहेत बनण्यासाठी, त्यासाठी दुसरीकडे कुठं तर उत्खनन करावं लागतं, त्यासाठी डिझेल जाळावं लागतं, पेट्रोल जाळावं लागतं. म्हणजे माझ्या घरातली एक युनिट लाईट तयार होताना, एक युनिट म्हणजे किती झालं तर साधारण माझे जे कपडे इस्त्री करायची जी इस्त्री आहे ना माझी, ती इस्त्री मी जर 1 तास चालू ठेवली तर 1 युनिट लाईट जळते.
किंवा पाणी तापवायची जी कॉईल आहे साधारण 1000 ते 1500 वॅटची असते. घरात 5 लोक असतील, प्रत्येकाचं जर 5-5 मिनिटं जर पाणी तापवायचं म्हटलं तर साधारण 2 दिवसात 1 युनिट लाईट जाळली जाते. या हिशोबाने ही 1 युनिट लाईट तयार करताना साधारण 600 ते 700 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड हा हवेत सोडला जातो. हे कधी फक्त तिथलं दगडी कोळसा जाळून याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी कॅल्क्युलेट केलेल्या नाहीत. त्या ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यासाठीचे मिनरल, तर ह्याच्यात खूप खोलात आणि आकडेवारी ॲक्युरेट काढायची म्हटली तर 1 युनिटसाठी 2 ते 2.5 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड. बरं, 1 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड म्हणजे माझ्या पिशवीत मावला असं नाही. कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे आणि त्याचा व्हॉल्यूम असतो. साधारण आपण पाण्याची टाकी पकडू तर 2000 लिटरची जी पाण्याची टाकी आहे एवढा भरून जो गॅस आहे हा साधारण 2 किलोग्रॅम कार्बन. तेवढा गॅस भरला की त्याचं वजन 2 किलोग्रॅम. बापरे. असं साधारण जर आपण प्रमाण भयानक आहे. भयानक. मग एवढं रोजचं जर माझं जर घरात 2 आणि 3 युनिट मी लाईट मिनिममच सांगालोय, महिन्यातलं माझं कन्झम्पशन जर 150 आणि 200 युनिट असेल, रोजचं 5 युनिट झालं तर रोजचे 2000च्या 10 म्हणजे 10,000 लिटर टाक्या भरेल एवढं कार्बन डायऑक्साईड माझ्या घरातल्या लाईटसाठी निर्माण केला जातो. माझ्या गाडीचं वेगळं, त्यामध्ये प्रवासाचं वेगळं आलं, माझे कपडे लत्ते मी जे खरेदी करतो त्याच्यामध्ये. सो विजेचा वापर कमी केला, आपण विजेची बचत केली की लाईट निर्माण करण्यासाठी जो दगडी कोळसा जाळून कार्बन उत्सर्जन होते ते कमी केलं जाऊ शकतो. कार्बन फुटप्रिंट कमी केला जाऊ शकतो. पाण्याची बचत आली आपल्या. पावसाचं पाणी पडते, सगळीकडे सिमेंट, कॉन्क्रीट आणि पेविंग ब्लॉक बसवतो. पायाला माझ्या चिखल लागायला नको आहे. अरे औषध आहे, ते ट्रीटमेंट आहे ती एक प्रकारची. आता डिप्रेशनसाठी लोक दवाखान्यात औषधं घेतात. रोज 5 मिनिटं तुम्ही अनवाणी पायानं चाललात तरी प्रचंड फरक पडतो. हे विज्ञानच सांगते. बरोबर. पण माझ्या पायाला चिखल लागायला नको आहे, मग पेविंग ब्लॉक टाकतात. हे पाणी मुरत नाही, पाणी वाहून जातं, गटारी तुंबतात, नदीला पूर येतो, परत माझं नुकसान होतं. त्याच्याऐवजी हे पाणी जपून वापरलं, पाणी पावसाचं पडणारं मी अडवलं, जमिनीत अंगण आपलं मातीचंच पाहिजे. हे पाण्याची बचत मी केली तरी खूप फरक पडतो. तिसरा विषय, प्लास्टिकचा वापर आला. प्लास्टिक तयार केलं जातं ते हायड्रोकार्बन सगळे, म्हणजे जे आपण तेलाच्या विहिरीतून जे खनिज तेल उपसलं जातं त्यापासूनच प्लास्टिक तयार केलं जातं. सो अधिक वापरासाठी अधिक गोष्टी निर्माण केल्या जातात. मी जर वापर कमी केला तर डिमांड कमी होते, त्यामुळे सप्लाय कमी होतो, त्यामुळे जनरेशन कमी होतं, कचरा कमी निर्माण होईल. एकदा तयार झालेलं प्लास्टिकचं विघटन होत नाही. पृथ्वी नष्ट होईपर्यंत पृथ्वीवरच पडूनच आहे प्लास्टिक. त्यांना होणारं प्रदूषण फार मोठं आहे. सांगलीला पुराला कारण तेच आहे, शहरामध्ये पाणी यायचं कारण प्लास्टिक आहे. आता पावसाळ्याच्या पूर्वी ड्रेनेज विभागानं थोडीशी सतर्कता दाखवून जे नाले आहेत शहरामधले ते स्वच्छता केलेली आहे. तर त्यातून जे JCBनं त्यांनी जो कचरा काढलेला आहे, तुम्ही जर पाहाल तर त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या ह्या 90% आहेत आणि मग इतर कचरा 10%. म्हणजे प्रश्न पडावा की एवढ्या बाटल्या टाकतं कोण इथं? तर प्रत्येक माणसानं जरी ठरवलं की मी ही प्लास्टिकची बाटली कचऱ्यामध्ये टाकणार नाही, इनफॅक्ट मी ही बाटलीच वापरणार नाही प्लास्टिकची, त्याचा वापरच कमी करणार, तर हे सगळं प्रमाण कमी करून आपण महापुरासारखा धोकासुद्धा टाळू शकतो जर ठरवलं सांगली जिल्ह्यानं. तर हे बघितलं तर फार वाईट वाटतं ह्या गोष्टी, की आपण आपल्या जाणीवा हरवत चाललो आहोत का निसर्गाविषयीच्या. आणि ह्या जाणीवा कशा जागृत करायच्या प्रत्येकाला, येणाऱ्या नव्या पिढीला त्याच्याबद्दल आपण जागृत करायचं आणि पुन्हा ते लोक मोठे झाल्यावर परत विसरून आपलेच जीवनपद्धती अवलंबतात, पुन्हा ते प्रदूषण करायला सुरू करतात. ह्याच्यावरती काय करायचं तरी काय करायचं, हतबलता येण्याची आता वेळ आलेली आहे. एक मानवी स्वभाव असतो की हेकेखोरपणा हा ना मानवी स्वभावात असं खूप खोलवर रुजलेला आहे. एखादी गोष्ट जर करायची तर माणूस हेकेखोरपणाने खूप चांगल्या पद्धतीने करून जातो. पण जर करायचीच नाही आहे किंवा तू सांगणार कोण, हा जो प्रकार अलीकडे वाढतो. म्हणजे साहेब प्लास्टिक तुम्ही टाकू नका, उचलून डस्टबिन, यावर मिळणारं उत्तर अतिशय हॉरिबल असतं. याच्यामध्ये पडायला नको, ते ह्युमन सायकोलॉजीचा विषय झाला. ह्युमिलेशन हा असा प्रकार आहे ना जो बदल घडवतो समाजामध्ये. आणि स्वातंत्र्य आपल्याकडे खूप फुकट मिळालेलं, लोकांना असं कॅज्युअली घेतलं जातं. माझा देश फक्त म्हणून भारताचा झेंडा लावून मिरवणं म्हणजे माझा देश किंवा मी देशभक्त नाही होत. देशाच्या घोषणा देऊन देशभक्त नाही, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. माझं जर घरातलं प्लास्टिकचं जाता पाणी पिलो आणि बाटली फेकली, मी देशभक्त नाही आहे, मी देशद्रोही आहे. पुण्य कमावण्याच्या मानसिकतेमधून चारधाम यात्रा केली जाते. अगदी छोट्या छोट्या शहरातून, भारतामधल्या छोट्या छोट्या गावांमधून लोक चारधाम यात्रा करायला उत्तरेकडे जातात, हिमालयात. आत्ता जर हिमालयाची परिस्थिती तुम्ही पाहिली तर हाच प्लास्टिकच्या बाटल्यांचा खस हिमालयात तयार होतो. म्हणजे आपण
किती निसर्गाला त्रास देतोय आणि निसर्गामध्ये हस्तक्षेप किती करतो. इतक्या सुंदर त्या हिमालयाचं सौंदर्य म्हणण्यापेक्षा तो जो आपल्याला देतोय त्याच्यासाठी डोळे उघडा. तिथूनच आपल्या नद्यांना पाणी मिळतं, तिथून आपल्याला जीवन मिळतं म्हणायला हरकत नाही. आणि तिथं जाऊनच आपण अशुद्धता पसरवत असू, तिथं प्रदूषण करत असू, तर आपल्या मानसिकतेला काय करायचं. लोकांच्या जाणीवा जागृत करण्यासाठी प्रयत्न करत राहणे एवढी एकच गोष्ट आहे. प्रत्येकानं स्वतः ठरवलं पाहिजे हे, तरच यामध्ये बदल घडणार आहेत. खरं तर ही शोकांतिका तेव्हाच संपणार आहे. आणि आता खरं सांगू, ही संपण्याच्या पण आपण पलीकडे गेलेलो आहोत. आत्ता जरी आपण सुरुवात केली तरी आपल्या 50 पिढ्यांपर्यंत सुद्धा संपणार नाही आहे. बरोबर. इतकं विदारक चित्र आहे या गोष्टीचं. मग प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे. निदान 50 पिढ्यांनंतर तरी चांगली पृथ्वीला चांगले दिवस आपण यावेत. अशी अपेक्षा करू शकतो, पण 50 पिढ्या जाईपर्यंत पृथ्वी किंवा माणसाची जात राहील. आता आपण ज्या वेगानं जातोय ना विनाशाकडं, कारण ह्या मागल्या 20-25 वर्षात जे स्थित्यंतर बघितलं. प्लास्टिकची पहिली पिशवी तयार झाली असेल, तो विनाशाचा पहिला पॉईंट आहे असं मला वाटतं. एखादी गोष्ट फायदेशीर आहे तसे त्याचे तोटे आहेत. म्हणजे तो आपण ठरवायचं ना त्याचा किती फायदा करून घ्यायचा आणि कुठं थांबायचं आपण ठरवायला पाहिजे. ते आपल्या हातात आहे आणि ते आपण नक्की करू शकतो. आणि त्यासाठी अवेअरनेस गरजेचं आहे. ह्यासाठीच मग सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, संभाषण झालं पाहिजे. लोकांमध्ये संभाषण होत नाही हा एक वेगळा विषय आहे. समाज म्हणून आपण थोडंसं मागे पडत आहोत. जाणीवा फार जागृत असल्या पाहिजे. अगदी हे खूप विदारक आहे. आपल्यासारख्या लोकांनी फक्त जागृती करत राहणं. गांभीर्यानं विचार करा या गोष्टीवरती. तुम्ही जर विचार केला तर सहज शक्य आहे, पण केलं पाहिजे आपण. काय म्हणून कसं आहे, जोपर्यंत माझं काही जळत नाही तोपर्यंत मला जाणीव होत नाही, अनफॉर्च्युनेटली. बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळी माझं जळलंच पाहिजे का हा विचार मी केला पाहिजे. म्हणजे रस्त्यानं जाताना मी पाण्याची बाटली घेतली, पाणी पिलो आणि दिले टाकून, काय इथं गटर तुंबली इथं पुरेल, माझं काय जाणार, मी राहायला मिरजेला, माझ्या इथं पूर येत नाही. हा जर विचार मी केला, ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. ही मानसिकता प्रत्येकानं बदलायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकानं ठरवायचं हे माझ्यासाठी मी केलं. यावर एक औषध आहे की जी नवीन पिढी येते, आता म्हणता तुम्ही जेन्सी वगैरे, तर त्यांच्या जाणीवा अजून जागृत आहेत ना, त्यांना जोपर्यंत कंगोरे आहेत खूप चांगले, त्याचवेळी त्यांना की संस्कार रुजवायला पाहिजेत की नाही असं करता कामा, तेव्हा ते कुठेतरी इम्प्लिमेंट होईल असं मला वाटतं. येणारी जनरेशन ही आधीची पिढीचं अनुकरण करते. समजा मी जर रस्त्यावर कचरा टाकत असेल, माझ्या मुलाला जो आता 12-13 वर्षाचा, मी त्याला शानपणे डोस सांगतो की प्लास्टिक टाकू नको, तो म्हणणार, तो अधिक वाईट रीतीनं माझं जे काम आहे हे अधिक वाईट रीतीने पुढे करणार. बरोबर आहे. तो कचरा फक्त टाकणार नाही तर कचरा विस्कटणार तो. कारण ह्या गोष्टी उत्क्रांती ज्याच्यामध्ये प्रगती होत जाते गोष्टींमध्ये, गोष्टी वृद्धिंगत होतात, उत्क्रांतीच्या नियमानुसार वृद्धिंगत होतात, वाढत जातात. माझ्यात बदल केला पाहिजे, आपण पुढच्या पिढीकडून अपेक्षा नाही करू शकत. बरोबर आहे. पहिल्यांदा स्वतःमध्ये आपण बदल पाहिजे. बदल मी माझ्यापासून करणार, नक्कीच. बाकी सगळं नंतर. मी बदललो तर माझं मुलगा बदलणार किंवा माझी फॅमिली बदलणार, माझी फॅमिली बदलली तर माझं मग समाज हळूहळू बदलायला चालू होणार. इट विल टेक इयर्स. येस, नक्कीच सुरुवात ही केलीच पाहिजे. माणसाचा आपल्यापुरता होणारा विचार हा बदलून निसर्गाला निगडीत असा विचार आपण केला पाहिजे. मग त्यामध्ये जंगल आली, वन्यजीव प्राणी आले आणि हे एकूण पर्यावरण आलं, या सगळ्याचा विचार करून आपली जीवनशैली आपण बदलली पाहिजे. आणि अनेक लोक याबाबत आता खरं तर प्रयत्नशील आहेत. आपण पुन्हा वन्यजीवांकडे जाऊया. मग मगाशी आपला जो विषय चालू होता की प्राणी वस्तीत येतात, त्याचं काय होतं तर मग ह्याच्यामध्ये कुणाचा तरी जीव जातो, कोणीतरी जखमी होतं, पेपरला बातम्या येतात, भडका ओढतो, त्याच्यामध्ये काही राजकारण केलं जातं. खूप छान पद्धतीनं राजकारण केलं जातं. म्हणजे एक सांगलीतला खूप छान किस्सा सांगतो. परवा दिवशीच सांगलीच्या माई घाटाच्या इथं एका व्यक्तीवरती मगरीनं हल्ला केला. प्रचंड भडक बातम्या आल्या पेपरला की मगरीनं जीवघेणा हल्ला, भीतीचे वातावरण वगैरे. काही नाही, भीतीचे वातावरण वगैरे काही नाही. त्या ठिकाणी मगर आज आली का तर नाही. ब्रिटिश काळातले लेखी नोंदी आहेत की कृष्णा नदीमध्ये मगरींचा वावर आहे. मगरी इथं आहेत बेलवडीसारखा भाग किंवा सुखवाडी, ब्रह्मनाळ. तर हा जो नदीचा जवळजवळ 30 किलोमीटरचा पट्टा आहे. मगरींचा अधिवास हा गेल्या कित्येक शेकडो वर्षांपासून आहे. तो डोह आहे तिथे. तो त्यांचा अधिवास आहे, ते त्यांचं घर आहे. आता पूर्वी मगरी दिसत नव्हत्या, आता मगरी खूप वाढल्या कशानं? तुमच्याकडे आकडी आहेत का? नाही, उगीच तोंडाला येईल ते बरळायचं. आता गेली 15 वर्षे मी मगरींचा थोडासा अभ्यास करतोय, माझ्या रीतीनं मी अभ्यास करतोय. त्यांचा अधिवास, कुठं त्या राहणं पसंत करतायत, मानवासोबत त्यांचा संपर्क आणि वावर कसा आहे किंवा वागणं कसं आहे, याचा मी माझ्या लेवलला अभ्यास करतो आहे. आणि त्या भागातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्यामध्ये जागृतीचं काम आम्ही संस्था म्हणून करत आहोत. तर एक गोष्ट जाणवली की पूर्वी नदीचा असा बराचसा भाग होता जिथं माणसाचा वावर नव्हता.
मळीचा भाग जो म्हणायचा, तर अशा ठिकाणी माणूस वावरायचा नाही. आणि त्या ठिकाणी शांतता असल्यामुळं, डिस्टर्बन्स नसल्यामुळं मगरी तिकडे असायच्या. माणसाचा आणि मगरीचा संबंध यायचा नाही. माणूस फक्त त्या घाटापुरता भाग वापरायचा पोहण्यासाठी आणि त्याच्या दैनंदिन गरजा पुऱ्या करण्यासाठी. पोहणं असेल, धुणं भांडी असेल, कपडे धुणं, जनावर धुणं. हां, इरिगेशन हे फॅसिलिटी आल्यानंतर, खूप नंतर लाईट आली, इरिगेशन चालू झालं अराउंड 80s मध्ये. त्याच्या आधीपर्यंत नदीतून पाणी उपसणे हा प्रकार नव्हताच शेतीसाठी. पावसाचं पडेल तेवढंच, किंवा माझी विहीर असेल किंवा मोठ असेल तर तेवढंच इरिगेशन होतं. जशी वीज आली तसं मग नदीत मोटरी टाकून सिंचन व्यवस्था चालू झाली. मग त्यावेळेला नदीमध्ये संपर्क वाढला. मग असं वाटलं की मग मानवी वस्ती वाढू लागली. मग घरं बांधायला विटा पाहिजेत, शेतात टाकायला मला चांगली सुपीक माती पाहिजे. माझं शेत 1 एकरच आहे, मला जर अजून वाढवून मिळते का बघूया. मग शेजारी 2 साईडला 3 साईडला जर शेतकऱ्याचे असतील, त्याच्या जर शेताला मी बांध कोरला, आमच्यात भांडणं होणार आहेत, त्याच्याऐवजी नदीत कोण अडवणार आहे मला. मी माझं शेत नदीत दाबलं, मळी झाडं बिडं तोडली, नदीकडे मी शेत दाबलं, माझं शेत वाढलं, माझा फायदा झाला. पण या सगळ्याची परिणती काय झाली, घरं बांधायला नदीकाठ विध्वंस केला, सगळीकडून वाळू उपसा चालू केला, माती उपसा चालू केला. सो ज्या भागामध्ये मगरी राहायला होत्या किंवा त्यांचा वावर जिथं होता, त्या बिळं करून जिथं झोपायच्या किंवा अंडी घालायसाठी त्यांच्या ज्या जागा होत्या, उन्हाला पाडायच्या जागा होत्या, त्या सगळ्या संपल्या. बरोबर. किंवा डिस्टर्बन्सेस वाढले. नदीमध्ये पूर्वी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर दुसऱ्या दिवस उगवेपर्यंत कोणी फिरकायचं नाही. तो शांतता होती साधारण 12 तासाची. आता 24 तास नदी काठाला माणसं आहेत, प्रकाश भरपूर आहे, सो डिस्टर्बन्स वाढला. लाईट्स लावलेले आहेत. वावर वाढला माणसाचा. रात्री अपरात्री नदीमध्ये जातात मासे पकडायला, तोटे टाकायचे, बॉम्ब लावायचे, नदीत मासे मारायचे, तो रात्रभर चालू असतो. या सगळ्यामुळं जे शांत जनावर होतं, जे कधी कॉन्फ्लिक्टला यायचं नाही, ते नवीन जागा शोधते उन्हाळा पाडायला, अंडी घालायसाठी. तो त्याची हद्द दाखवून राहणारं जनावर आहे. मगर गावात कधी येत नाही. मगरीनं असं कधीपर्यंत तुम्ही ऐकलं का, गावातून शेतकऱ्यावरती हल्ला केला किंवा रस्त्यावर चालणाऱ्या शेतकऱ्याच्या मगर मागला. नदीकाठी चालले, ते तिचं घर आहे ना. नदीकाठ म्हणजे नदी, आणि नदीच्या जमीन आणि पाणी जिथं संपर्क आहे, तिथून वरचा काही मीटरचा भाग एवढा हा तिचा आदिवास आहे. त्याच्यावरती तिची गरज नाही पडत. रेअरली मगरी इकडून तिकडे जातात, त्याला काही कारण असतात. मगरी मायग्रेशन करतात. त्या ठिकाणी नवीन घराचा शोध असेल किंवा काही ठिकाणी मेलेली जनावरं जे गावामध्ये डिस्कार्ड केली जायची, तर ते खायला मगरी रात्री नदीतून वरती गावामध्ये 1-1.5 किलोमीटर रात्री अंधारात चालत जायच्या, मेलेलं खायचं आणि परत नदीमध्ये जायच्या. बरोबर आहे. याच्यामध्ये मानवाचा संपर्क नव्हता, त्यामुळे संघर्ष नव्हता. आता संपर्क वाढलाय, त्यामुळे संघर्ष वाढलाय. परवाचा जो किस्सा होता त्याच्यामध्ये एवढा भडक बातम्या दिल्या, काय नाही, मगर नदीतून निघाली होती, गढूळ पाणी होतं, मगरींचा आदिवास त्या भागात आहे, त्या डोहात 4-5 मगरी आहेत, हे माहीत असताना ही लोक त्या ठिकाणी पोहायला गेली कशाला? काय प्रूव्ह करायचं असतं या लोकांना, सांगा मला. पण पोहताना बरं काय झालं, मगर त्या माणसाने मागं लागले का? तर नाही. त्या व्यक्तीचा मी इंटरव्ह्यू घेतला, तो म्हटला, पोहताना मी हात खाली, माझ्या हाताला मगरीला माझा हात लागला, मला लाकूड आहे असं जाणवलं, मी मागच्यानं ओरडून सांगितली की लाकूड वाहतलंय, लागलं कोणाला तर. एवढं बोलेपर्यंत मगरीनं खांदा पकडला. बरं, त्या माणसाला जर मारायचं असतं, माणसाचा जीव झाले कानपाड पुरेशी असते, माणसाचा जीव प्रचंड हलका लगेच जातो. तिच्या अंगाला हात लावले, तिनं त्याला चावली आणि सोडली. स्वतःच्या सुरक्षेसाठी तेवढंच, स्वसंरक्षणासाठी तो हल्ला होता. सांगलीमध्ये जेवढे हल्ले झाले, साधारण 14 लोकांचा मृत्यू झालेला गेल्या 20-25 वर्षामध्ये. 2000 पासूनचा जो डेटा आहे, आणि काही 19-20 लोक जखमी झालेत. याचा अभ्यास आम्ही केला, गेली बरेच वर्षे करतोय. एक जाणवलं की माणसाला मारून खायचं म्हणून मगरी हल्ला करत नाहीयेत. मॅक्झिमम हल्ले झालेले हे फसगतीनं झालेले आहेत किंवा स्वसंरक्षणार्थ. बरोबर. नदीला काठाला अंडी घातलीत, मगर तिथं अंड्याच्या संरक्षणाला पडणार आहे. मी माझं मस्क्युलिनिटी, माचोपणा दाखवायसाठी गल्लीतली 10 टवाळकी गोळा करायच्या. बघ मगर आहे, मी हुसकणार, त्याच्या घाटातल्या अंडी काढणार, तिथं सेल्फी काढणार, मगरीची पिल्ली हातात घेणार. ती पाण्यापासून बघत असते, चिडते ती, माझी पिल्लं कोण घेणार, हा कोण. त्याच्यानंतर तिथं एखादी शेतकरी ज्याला माहिती नाही, तो काही तर कामासाठी तिथं जातो. मगरीला एवढं दिसलं की हा माणूस नावाचा प्राणी येऊन माझी पिल्लं मारतो, अंडी फोडतो, आय हॅव टू किल हिम. मला माझी प्रोजेनी वाढवायची. माझ्या घरात जर कोण येऊन माझ्या बायका मुलांना जर कोण इजा करत असेल, त्याचं नरड फोडणार आहे. हो, ती आई आहे. उलट माझं पाळलेलं मांजर सुद्धा पिल्लं झाल्यानंतर मला जवळ येऊ देत नाही. पाळलेली कुत्री व्यायल्यानंतर मला जवळ येऊन देत नाही. बरोबर आहे. त्याच्या तर कित्येक पिढ्या पाळत आणल्यात, माणसाळलेल्या त्या. मग हे तर रानटी जनावर आहे. बरोबर. मग असा हे संघर्ष वाढतो. मग तिथला आपला हस्तक्षेप आपण कमी केला, हस्तक्षेप कमी करायचा. काय होणारे हल्ले कमी होतील. पाणी लागतं, ठीक आहे. तुम्ही लाईटचा विषय, शेतीसाठी लाईट मोटर चालू करायला, अल्टरनेटिव्ह आहेत.
आपण सबमर्सिबल पंप एकट्यात होत नाही, दोघा ठिकाणी एक पंप बसवा आणि आता अनेक सोयी केलेल्या आहेत. वॉटर लेवल कंट्रोलर आपण घरात बसून मोबाईलने सुरू करू शकतो. ते बसून पाण्यामध्ये मशीन. उतरावं लागत नाही, काहीच submersible करायला लागत मोटर नाही आता, आलेले तसं आहेत. काही करायला लागत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपण त्यांचंही संरक्षण करू शकतो आणि आपलंही काम करू शकतो. असं काहीतरी आपण मध्य साधला पाहिजे. जिथे मगर आहे तिथं पाण्यात उतरू नका, सिंपल गोष्ट आहे. नक्कीच, हो. नक्कीच. घाटावरती मगर फिरते, कशाला पोहायला जायचंय मला तिथं? दृष्टिकोन Swimming tank बदलला आहेत, पाहिजे अगदी. आपण याबाबत. धुणं धुवायला कपडे नदीलाच कशाला गेलं पाहिजे? हे आपणच करतो आणि त्याची फळं आपणच बघतो. त्यामुळे निसर्गाला किंवा प्राण्यांना यासाठी आपण दोष देता कामा नये खरं तर. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये वन्यजीव प्रेमी, वन्यजीव शास्त्र अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. श्रोते हो, कार्यक्रमातून आता मी अपर्णा कल्लोळ आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.